अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं, आता पाडणारच. अजित पवार. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला. नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली, तर त्यांच्या विरोधात दिलेला आमदार निवडून आणणारच असं म्हणत अजित पवारांनी थेट दंडही थोपटले आहेत. तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हेंवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता टीका केली आहे. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं. तसंच आता आम्ही त्यांच्या विरोधात उमेदवार दिला तर आम्ही तो निवडून आणणारच, असंही अजित पवार म्हणाले. ज्यांना माझ्यासोबत यायचं आहे त्यांनी माझ्यासोबतच यावं, ज्यांना दुसऱ्या बाजूला जायचं आहे त्यांनी तिकडे जावं. माझ्या बाजूनं म्हणजे काय हुकुमशाही आहे का? ज्यांनी माझी बाजू घेतली त्यांनी दुटप्पी भूमिका घेऊ नका, मेहरबानी करा, खरं बोलतो तेच सांगा, असं अजित पवार म्हणाले. अनेक कार्यकर्ते अजूनही दोन्ही बाजूनी दिसतात असं विचारतात. अजित पवार म्हणाले की असू द्यात ना, मी सांगायचं काम केलं आहे, बघू काय फरक दिसतोय तो. माझ्या दृष्टीनं जे योग्य वाटतं ती भूमिका घेण्याची मला मुभा आहे, मला इतरांनी टोकण्याचं कारण नाही. चांगली गोष्ट आहे, परंतु त्याच्यातल्या एका खासदारांनी जर 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं. त्यातला एक खासदार 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता, मला राजीनामा द्यायचा. त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे. त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे. त्यांना खासगीत असं बोलवा आम्हाला समोरासमोर. आता त्यांचं चाललेलं आहे सगळं, परंतु ते मधल्या काळामध्ये 6 विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतोय, मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे. मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर, ह्याच्यावर, आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होता. अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या. मी हे कधी बोलणार नव्हतो, परंतु आता ह्यांना आता उत्साह आलाय, निवडणुका आल्यात ना जवळ, त्याच्यामुळे एक एक पदयात्रा, विदयात्रा, कोणाला संघर्ष यात्रा सुचती, कोणाला पदयात्रा सुचती, चालायचं. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे. पदयात्रा काढा. मी पण सगळ्यात 6 तालुक्यामध्ये सांगतो की काय कशा पद्धतीनं ह्यांची भूमिका होती आणि तुम्ही गेल्या 5 वर्षात कितीदा त्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये पाहिलंय. दादा, उमेदवारी द्यायला तुम्ही चुकला म्हणजे कोणाला? त्यावेळेस उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीने उमेदवारी दिलेली होती, परंतु नंतरच्या काळामध्ये ते इतक्या लवकर वास्तविक, आता तुला उद्याच्याला मी खासदारकी दिली तर तू विचार करायला पाहिजे, आपण निवडून आलो तर 5 वर्ष आपल्याला त्या मतदारसंघामध्ये फिरावं लागेल, संपर्क ठेवावा लागेल, लोकांची कामं करावी लागतील, त्याच्या संदर्भात जनतेचे प्रश्न सोडावे लागतील. परंतु जर तू पहिल्या 1-2 वर्षातच ढेपाळला आणि मग नंतर 3ऱ्या वर्षी म्हणायला लागला मला राजीनामा द्यायचा, तर मग आम्ही तुमचे एकंदरीत चित्र बघून उमेदवारी देतो, थोडंसं जनमानसात जनाधार काय ते बघून देतो. आता निवडून दिल्यानंतर त्यांनी काय काम करावं, कशा पद्धतीने करावं, हा ज्याचा त्याचा अधिकार असतो. आम्हाला वाटलं होतं की ते वक्ते उत्तम आहेत, वक्तृत्व चांगलं आहे, उत्तम कलाकार आहे, संभाजी महाराजांची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी बजावलेल्या सगळ्या त्या मालिकेच्या काळात महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या नागरिकांना, ग्रामस्थांना, महिलांना त्याच्या सिरियल लागायचे त्यावेळेस खिळून ठेवण्याचं काम केलं. हे त्यांचे प्लस पॉईंट आहेतच, पण ते प्लस पॉईंट आहे. तू काळजीच करू नको. तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखवेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.